पेण तालुक्यातील सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी आणि रुग्णांना अल्प दरात सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पेण शहरात सुसज्ज असं विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटल उभारण्यात आले। विश्वरूप हॉस्पिटलचा शुभारंभ झालाय। पेण तालुक्यातील सर्वसामान्यांना स्वस्त दरात उच्च दर्जाचे उपचार मिळायला पाहिजे या उद्देशाने हॉस्पिटलची उभारणी करण्यात आल्याचं डॉक्टर विवेक सिंग यांनी सांगितलंय। तसंच या हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड, स्पेशल रूम असून प्रत्येक प्रकारचं ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये करता येणार आहे। त्याचप्रमाणे डायबिटीज, चेस्टचे सर्व प्रकार, पोटाचे विकार, किडनीचे विकार, मुतखडा या आजारांवर उपचार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आमच्या विश्वरूप हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे आणि या हॉस्पिटलच्या आपण उद्देश काय ठेवलेत की पेण शहरातला सर्वात स्वस्त दरातला उच्च स्टँडर्ड क्वालिटीच्या ट्रीटमेंट भेटायलाच पाहिजे। आणि या हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, जनरल वॉर्ड्स आहे, स्पेशल रूम आहे, मॉड्युलर ओटी आहे। प्रत्येक प्रकारचे ऑपरेशन या ऑपरेशन थिएटरमध्ये करता येईल आणि 2D इको, कार्डियक, नॉन इन्व्हेसिव्ह कार्डियकच्या सर्व प्रकारची चेकअप फॅसिलिटीज, स्पेशल डायबिटिक क्लिनिक, स्पेशल चेस्ट क्लिनिक, हा सर्व प्रकारचे पोटाचे विकार, किडनीचे विकार, मूत्रखडाचे विकार, प्रत्येक प्रकारच्या विकाराच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांची व्हिजिट असतील आणि या सर्व प्रकारची ट्रीटमेंट एकदम कमी दरातला प्रत्येक गरीब माणसाला पण ट्रीटमेंट उपचार भेटू शकतात। या पद्धतीने आपण या हॉस्पिटलची शुभारंभ करतो। रायगड जिल्ह्यात प्रत्येक उपविभागीय पोलीस कार्यालयाला एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात येणार आहे। यात पेण उपविभागीय पोलीस कार्यालय इथं मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाले, असं रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितलंय। गुन्हे अन्वेषणाची गती वाढवणं आणि गुन्ह्याच्या ठिकाणीच फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं आणि त्याचं विश्लेषण करणं यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा उपयोग होणार आहे। तसंच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्याचा वापर करून जलद गतीने तपास लावण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा उपयोग रायगड पोलिसांकडून करण्यात येतोय। या व्हॅनमध्ये विशेष पथक तसंच अत्याधुनिक साहित्य यंत्रणा उपलब्ध करण्यात आले। पेण बरोबरच खालापूर आणि कर्जत या भागात फॉरेन्सिक व्हॅनद्वारे तपास पथकाची नेमणूक असणार आहे असं समजते। प्रत्येक उपविभागीय पोलीस कार्यालयाला एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळेल असंही आचल दलाल यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। पेण डीवायएसपी ऑफिस येथे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नवीन कायद्या अंतर्गत भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 हा नवीन कायदा आल्यानंतर कलम 173 प्रमाणे जे 7 वर्षावरील जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक व्हॅनची व्हिजिट आवश्यक आहे। त्याकरता पेण उपविभागाकरता तसेच खालापूर व कर्जत या साईडला पण या गाडीचा उपयोग होणार आहे। तर आपल्याला 2 तारखेला ही गाडी आपल्या पेण विभागाकरता आपल्याला भू विभागामार्फत आलेली आहे। रायगडमध्ये आतापर्यंत 3 गाड्या आलेल्या आहेत, एक अलिबागला असते, एक महाडला असते आणि आता एक आपली पेण उपयोग राहिली। तसंच इथून पुढे सर्व विभागाला पण येणार आहेत। तर याच्यामध्ये केमिकल अनालायझर, परत लॅब असिस्टंट याच्यामध्ये स्टाफ आहे। तर ते जे घटनास्थळी जाऊन ते घटनास्थळावर जे काही हे असेल, रक्ताचे नमुने असतील, रक्ताची माती असेल किंवा जे काही DNA सॅम्पल वगैरे हे लगेच कलेक्ट करून न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेला पाठवले जाते। त्याच्यामध्ये त्यांचा 8 जण, 2 ड्रायव्हर, 2 लॅब असिस्टंट आणि केमिकल अनालायझर 4। भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या कोंढा ते अर्जुनी रोड तई येथील चुलबंद नदी पुलाजवळ खोलमारा शासकीय वाळू डेपोमध्ये हजारो ब्रास साठवून ठेवलेला रेती साठा 1.5 वर्षांपासून जशाचा तसा पडू नये। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू देण्याचं शासनाचं धोरण आहे। मात्र एवढा मोठा रेती साठा असून सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना दिला जात नसल्यामुळे घरकुलांचं बांधकाम थांबलंय। तरी खोलमारा शासकीय वाळू डेपोमध्ये 1.5 वर्षांपासून साठवून ठेवलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। नीलकंठ मुरवतकार आहे सर।
कोलमारा डेपो रेती डेपोवरती हजारो ब्रास रेती आहे आणि ते रेती घरकुल बांधकाम लाभार्थ्यांना अजूनपर्यंत शासनाने जो निर्गमित केलेला पत्रक आहे 5 ब्रास रेती देऊ म्हणून अजून दिलेला नाही आणि त्याच्यामुळे घरकुल बांधकाम थांबलेलं आहे। भंडारा पवनी राज्यमार्गावरील मौजा वाकेश्वर इथं आर्यन धुर्वे यांच्या इलेक्ट्रिक दुकानाला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। या आगीची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती। याची माहिती भंडारा आणि पवनी अग्निशमन दलाला देण्यात आली। त्यानंतर भंडारा आणि पवनी अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून इलेक्ट्रिक दुकान जळून आर्यन धुर्वे यांचं सामान जळाल्यामुळे अंदाजे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। मात्र नेमकी आग कशामुळे लागली याबद्दल अद्यापही काही कळू शकलेलं नाही। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालयामध्ये सद्गुरू श्री संताजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महापूजा करण्यात आली। शासकीय प्रतिमा पूजन करण्यात आलं। रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयामध्ये जगद्गुरू तुकोबा रायांची गाथा ज्या ब्रह्मांड नायकानं लिहिली आहे त्या माऊली श्री संत संताजी महाराज यांची महाआरती आणि पूजन केलं। तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि रिसोड नगर परिषदेमध्ये पूजन करण्यात आलं। यावेळी तहसील कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मागील 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनानं सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये श्री क्षेत्र सुदुंबरे निवासी श्री संताजी महाराजांचे यथासांग पूजन करण्याचं शासकीय GR काढला होता। त्यानुसार रिसोड तहसील कार्यालय, रिसोड नगर परिषद आणि पोलीस स्टेशन इथं तहसीलदार तेजनकर यांच्या उपस्थितीत श्री संताजी महाराजांचं शाश्वत पूजन करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। शिवणी परिसरात इस्लापूर पोलिसांनी सकाळी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 16 किलो गांजा जप्त केला असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। शिवणी झळकवाडी दरम्यानचा माळरानात तूर पिकाच्या शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पथकानं घटनास्थळी धडक देत छापा टाकला। या छाप्यात ओली आणि सुकी अशी मिळून 16 किलो 50 ग्रॅम वजनाची गांजाची झाडं जप्त करण्यात आलेत। जप्त केलेल्या गांजाची अंदाजे बाजार किंमत 1,60,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। या कारवाईमुळे परिसरातील तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वसमत तालुक्यातील आदिवासी बांधवांतर्फे भव्य मिरवणूक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये आदिवासी कलांचं प्रात्यक्षिक, नृत्य, इतर देखावे सादर करत रॅली शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी। अमरावती जिल्ह्यात 2 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेत चांदूर रेल्वे येथील पंचायत समितीजवळ भाजप उमेदवाराच्या पती आणि 2 मुलांनी पैसे वाटप केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता। पैसे वाटप करत असताना वंचित कार्यकर्त्यांनी फोटो चित्रीकरण केलं। त्याचवेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आले असता निलेश विश्वकर्मा यांनी सर्व प्रकार त्यांच्या समोर स्पष्ट केला। जिल्हाधिकारी येरेकर यांच्या समोरच त्यांच्या सुरक्षा रक्षक पोलिसाला सुद्धा विश्वकर्मा यांनी खडेबोल सुनावले होते। काही दिवसानंतर उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले असं म्हणत 8 डिसेंबर रोजी निलेश विश्वकर्मा यांच्यासह इतर पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले। ज्या दिवशी 2 तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघडं असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे 2 मुलं हे तिथून थार गाडीतून पैसे वाटप करत होते। मागील 2 तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं। आम्ही तिथं पोहोचलो, तिथं प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केलेत, फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माननीय चांदूर रेल्वेला त्यांचा बूथ निहाय दौरा होता। तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला की आम्हाला भेटायचं आहे। भेटासाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही, कारण का एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली। निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक IAS अधिकारी आणि तो यूथ आहे, तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत। कारण या अशा ज्या घटना होतात, माझं 9 वर्षाआधी जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा 120 असताना माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी आणि आता महिला रोस्टर आलं
म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा. सिस्टीमला त्यांनी कुठंतरी कलेक्टर समोर आमच्या अपेक्षा होत्या की यांनी तात्काळ चौकशी करायला पाहिजे. 6 दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला. कसं असतं की एका यूथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना मांडायच्या होत्या. कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं, म्हणून त्यावेळेसचा तो स्टँड असतो. आणि आपण कोणाकडे घरानं म्हणायचं, कारण आचारसंहिता लागलेली आहे. आचारसंहितेत कोण आहे, जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर तुरंत कारवाई केली याची आमची अपेक्षा होती. आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत. इथून आम्ही थेट आता कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारणात दाबण्याचा प्रयत्न असेल मग चांगलं लोक राजकारणात येणार नाही ना. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट दिली. भेटीत बसस्थानकातील स्वच्छतागृह, कॅन्टीन, हिरकणी कक्षासह बस चालक वाहक विश्रांतीगृहाची त्यांनी पाहणी केली. हिरकणी कक्ष बंद असल्याचं दिसलं तर बस चालक आणि वाहकांसाठी 2-4 दिवसांपूर्वी नवीन गाद्या आणण्यात आल्याची ओरड झाली. कॅन्टीनमधील अस्वच्छता पाहून अधिकाऱ्यांची झडती घेत कंत्राटदारांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. अधिवेशन काळात पुन्हा अचानक भेट देणार, दिलेल्या सूचना न केल्यास कारवाई करणार असा इशारा सरनाईक यांनी दिलाय. बसतो आता अशा पद्धतीने जर काही खासगी बसेस असतील तर त्याच्यात ताबडतोब तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन आणि डिपार्टमेंटला जर केलं तर त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा मी केलेल्या आहेत. धन्यवाद. नागपूरमध्ये आपण भेट दिली, मात्र छोट्या शहरामध्ये यापेक्षाही जास्त जे आहे ते अस्वच्छ. बघा, परिवहन मंत्री म्हणून मी सगळीकडे फिरतो. काही मी म्हणजे खरं तर आजपर्यंत 1 वर्षाचा कालावधीमध्ये त्यातल्या त्यात हे स्थानक मला थोड्याफार प्रमाणात भले मंत्री येणार याची जाणीव लागल्यामुळे त्यांनी जरी केलं असेल तरी सुस्थितीत आढळलं आहे. प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता आणि अनियमितता आढळलीच पाहिजे असं नाही. काही गोष्टी ज्या कणखर भूमिकेनं मी घेतलेल्या आहेत, काही लोकांना निलंबित केलं आहे, काही लोकांना नोटिसेस काढल्या आहेत, त्याचा फरक काही प्रमाणात का होईना आमच्या ह्या नागपूरच्या एस टी स्टँडवर झालेला मला जाणवतो आहे. मला असं वाटतं नागपूरप्रमाणेच राज्यातील सगळ्या एस टी स्टँडवर सुद्धा अशाच सुविधा लोकांना देणं गरजेचं आहे. अन्यथा प्रताप सरनाईक कुणालाही बख्श करणार नाही. शेवटचा प्रश्न, पुढील 8 दिवस आपण नागपूरमध्ये जात, कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा तुम्ही या ठिकाणी भेट देणार आहात? नाही देणार ना. मी नेहमी सगळीकडे जातो ना, पूर्वसूचना न देताच जातो. आणि तुम्हाला सांगतो, अधिवेशन संपल्यानंतर आणि कदाचित काही जर आचारसंहिता वगैरे आली तर ठीक आहे, आचारसंहितेनंतर राज्यातील छोट्या छोट्या बसस्थानकाला भेट देण्याचा सुद्धा माझा मानस आहे. सर, तुम्ही मनसे पदाधिकाऱ्याला त्याच्या आईसमोरच मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी मनसे आक्रमक झाले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस आरिफ शेख उरण पोलीस ठाण्यात दाखल झाले. मारहाणी दरम्यान महिलेचा विनयभंग देखील झाल्याची मनसेची तक्रार आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्याच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांचे पती कौशिक शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उरणचे आमदार महेश बालदी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.